नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजच्या पाणी पुरवठा विभागाकरिता पुनश्च 5 कोटी निधी उपलब्ध. एका वर्षात दिग्रज शहराला मुबलक पाणी देणार. उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगेनवार यांची ग्वाही. मागील पंधरवड्यामध्ये पाणी पुरवठा विभागाकरिता नगर परिषद दिग्रजला 5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला. आता परत आज दिनांक 30 मार्च रोजी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकरिता 5 कोटी निधी उपलब्ध झाल्याने 15 दिवसात 10 कोटीचा निधी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला मिळाला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला 26.737 कोटी निधी उपलब्ध झाला. हा निधी राज्यातील केवळ 4 नगर परिषदेला मिळाला. त्यामध्ये दिग्रजचे नाव आहे. हे विशेष. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी निधी खेचून आणल्याचे नगर परिषद दिग्रजचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगेनवार यांनी म्हटले आहे. एका वर्षात संपूर्ण दिग्रज शहरात मुबलक पाणी देणार असल्याचे सुद्धा यावेळेस सचिन बनगेनवार यांनी म्हटले. सध्याच्या घडीला शहरातील अनेक भागात 1 दिवसाआड तर नदिया के पार 4 दिवसाआड पाणी वितरित होत असल्याचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगेनवार यांनी म्हटले. दिग्रज शहराच्या विकासाकरिता व पाणी पुरवठाकरिता निधीची कमी कधीच पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी आपणास दिल्याचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगेनवार यांनी सांगितले आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.